आज उकडीच्या मोदकाचा प्रसाद। हॅलो फ्रेंड्स, आज बनवते उकडीचे मोदक। पीठ बनवण्यापासून सारण तयार करण्यापर्यंत आणि मोदकांना कळ्या कशा पाडायच्या ते सगळं दाखवणार मी ह्या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की एंड पर्यंत बघा। व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण मी प्रोसेस पूर्ण दाखवत आहे, स्टार्ट टू एंड। छान इंद्रायणी तांदूळ घ्यायचा, 4 तास भिजवायचं आणि 10 मिनिटं फॅन खाली सुकून घ्यायचं, जास्त सुकवायचं नाही। आणि मग मिक्सरमध्ये बारीक करून पीठ तयार करून घ्यायचं। असं चाळून घ्यायचं पीठ, असं ओलसर पाहिजे पीठ। 2 नारळ खिसला, 350 ग्रॅम गूळ छेलला, काजू बदाम कुटून घेतलं, 3 चमचे तूप टाकलं कढईमध्ये, त्यामध्ये ड्रायफ्रुट्स फ्राय केले, गूळ टाकला, त्यानंतर खोबरं ॲड केलं आणि त्याला छान असं परतून दिलं। सारण असं तयार झालं पाहिजे। वेलची पावडर टाका आणि परत मिक्स करा। मोठ्या पातेल्यात 2 ग्लास पाणी, 1 चमचा मीठ टाकलंय, तेल टाकलंय, पाणी थोडंसं साईडला काढून ठेवा, आपण हळूहळू ते ॲड करणार। तांदळाचं पीठ थोडं थोडं करून मिक्स करायचं पाण्यात, लक्षात ठेवा, एकदाच टाकू नका। मिक्स करा ते छान पीठ, त्याचा असा गोळा तयार झाला पाहिजे जसं व्हिडिओमध्ये दिसतोय। आता त्यामध्ये परत थोडंसं पीठ ॲड केलं, थोडंसं पाणी ॲड केलं जे आपण साईडला ठेवलं होतं आणि ते स्टीम करायला ठेवलं। खालचं पीठ शिजलंय, थोडे येल्लो दिसणार असं। पिठाला परत मिक्स करून शिजून द्या। पीठ परत स्टीम करायला ठेवायचे। पीठ चांगलं असं झालं पाहिजे, पिठाशिवाय आपल्या मोदकाला मज्जा नाही। परातीत हे सगळं मळून घ्यायचंय, गरम लागेल हाताला म्हणून पिशवी घालून मळा। पिठाचे गोळे तयार करा, असे गोल गोल। गोळ्याला गोल आकार देण्यासाठी असं प्रेस करून घ्या, त्यामध्ये सारण भरा आणि बघा आता किती छान अशा कळ्या पडतायत। मी झूम करते व्हिडिओ कारण तुम्हाला दिसलं पाहिजे कळ्या कशा पाडायच्या आहेत, व्यवस्थित बघा। हाताला चिटकलं तर थोडंसं तेल लावून घ्या आणि मग कळ्या पाडा। सगळ्या कळ्या जुळवून त्याला छान असा मोदकाचा आकार द्या, गोल। हळदीच्या पानावर मोदक ठेवून हे स्टीम करायला ठेवा। स्टीम व्हायला वेळ लागतो, गॅस खूप मोठा ठेवू नका। इथे करंजी पण बनवली आहे आम्ही, बघू शकता किती छान अशी बनली आहे। मोदकवर केशर ठेवून स्टीम करा। स्टीम झालेले मोदक बघा येल्लो दिसत आहेत थोडे। व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा।